2014 मध्ये मोठं परिवर्तन घडलं होतं आणि महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीनं आपलं पहिलं पाऊल ठेवलं होतं. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर त्यांची युती झाली ती ओवीसी यांच्यासोबत म्हणजे एम-आय-एम पक्षासोबत. त्यानंतर जे महाराष्ट्राचं वातावरण पेटलं ते आता शब्दात व्यक्त करता येणार नाही, इतकं प्रचंड प्रमाणात वंचितचं वारं पेटलेलं होतं आणि त्याचा परिणामही प्रत्येक निवडणुकीत दिसून आला होता. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी मोठं मतदान घेतलं होतं. काही लाखांच्या घरात त्यांनी मतदान घेतलं होतं अशीही चर्चा आहे आणि आकडेही तसेच आहेत. असे बरेच ठिकाणं लोकसभा किंवा विधानसभामध्ये मोजून काढता येईल तिथं केवळ वंचित आणि आघाडी एकत्र नसल्यामुळे भाजपाचा विजय झालेला आहे असं पक्क दिसून येतं. तर बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांपेक्षाही वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात मतं घेतली आहेत. पण आता प्रश्न येतो 2024 लोकसभा मतदारसंघाचा. आता यावेळेस काय रणनीती असणार आहे हे सध्या प्रश्न सगळे चालू आहेत. महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकरांची बोलणीही चालू आहे, पण अशामध्येच इम्तियाज जलील जे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहे आणि वंचितच्या सपोर्टनेच ते तेव्हा खासदार झाले होते, आता ते छत्रपती संभाजीनगरमधून नाही तर मुंबईतून लढण्याची वक्तव्य पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी मुंबईत जाण्याचं वक्तव्य केलं आणि त्याच्या काही दिवसानंतरच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला. त्यामुळं अनेक प्रश्नांना इथं वाव मिळाला, शंका मिळाली. नेमकं काय असणारे धोरण, काय असणारे रणनीती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि आपण पाहत आहात बोल बिनधास्त. गेल्या काही निवडणुकांचा विचार करता आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्या काही घडामोडी चालू आहेत, जे पक्ष फुटले, गडबाजी झाली, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडले. पण जागा वाटपाचा प्रश्न त्यामुळेही जास्त किचकट बनला आहे. तो महायुतीतही किचकट बनला आहे आणि महाविकास आघाडीमध्येही किचकट बनला आहे. कारण 2-2, 3-3 पक्षाची युती, सगळे पक्ष प्रबळ, प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकाची ताकद आणि इच्छुक उमेदवार ह्या सगळ्यांचे गणितं करता, समीकरणं पाहता ही जागा वाटप अत्यंत अवघड होणार आहे असं चिन्ह दिसतंय. त्यामध्येच वंचित बहुजन आघाडीची मोठी भूमिका असणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या काही मीटिंग्स महाविकास आघाडीसोबत झाल्या, पण ठोस पर्याय अजूनही बाहेर आला नाही. तर प्रकाश आंबेडकर म्हणताय की त्यांनी अल्टिमेटमही दिला आहे की 2-4 दिवसात तुम्ही तुमचा जागेचा प्रश्न आमच्या कानावर टाका, आम्हाला किती जागा लढवाव्या लागणार आहेत, तुम्ही आम्हाला किती जागा देऊ शकता, नसता आम्ही आमची भूमिका पक्की करू. ह्या एका वाक्यामध्ये खूप सारं राजकारण दबलेलं आहे. अशामध्येच इम्तियाज जलील मुंबईतून लढण्याची भाषा करतात, कारण की छत्रपती संभाजीनगरमधून आता ही निवडणूक वेगळ्या पद्धतीनं जाणार आहे. गेल्या निवडणुकीत मतांचं जे विभाजन झालं आहे ते मतांचं विभाजन शिवसेना पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे इथून खैरेंचं नाव पुढे येत आहे. अशा परिस्थितीत मागच्या वेळेस जाधव उभे होते, तरीही खैरे यांनी मोठी बाजी मारली होती, पण यावेळेस तसं होणार नाही आणि साहजिकच इम्तियाज जलील यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो. पण दुसरीकडं जर ही आघाडी झाली नाही, ही युती झाली नाही, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की प्रकाश आंबेडकर हे औरंगाबादमध्ये येण्याचं कारण हे आहे की जलील यांना निवडून देण्यामध्ये वंचितचा मोठा सहभाग त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरचा होता. म्हणजेच जर वंचित जर इथून लढण्याचा विचार केला तर इथून वंचित मोठ्या प्रमाणात मतं घेऊ शकते, किंबहुना जिंकण्याचेही चान्सेस असू शकतात. जर युती झाली, आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर गेले, वंचित गेले, तरीही खैरे यांना निवडून आणण्याची जबाबदारी देखील प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात येऊ शकते. कारण प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय इथलं दलित राजकारण सक्रिय होणार नाही असंही एक चर्चा आहे. त्यामुळं इथल्या राजकारणात सक्रिय सहभाग होण्यासाठी आणि इथे निवडून येण्यासाठी महाविकास आघाडीला म्हणा किंवा वंचितला म्हणा, स्वबळावर लढायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांचं ह्या शहरात सक्रिय होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या मुलांचे बी इथे आल्या रोजी दौरे असतात. ज्या पद्धतीनं मराठवाड्यात दौरे चालू आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरे चालू आहेत, अकोला साईडला विदर्भात दौरे चालू आहेत, ते पाहता
प्रकाश आंबेडकर नेमके कोणत्या मतदारसंघातून उभे राहील हा प्रश्न जरी असला तरी येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगर हा एक मोठा मानबिंदू केंद्रबिंदू असू शकतो. दोन्हीही परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर आज सक्रिय आहेत. कोणत्याही परिस्थितीत पुढे समोर आली, महाविकास आघाडीसोबत जाणं असो किंवा स्वबळावर लढणं असो किंवा कदाचित ओबीसीचा जो नवीन पक्ष येऊ पाहतोय त्यांच्यासोबत जाणं असो, या कोणत्याही घडामोडीत जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकर यांचं सक्रिय होणं आगामी निवडणुकांसाठी अतिशय सकारात्मक मानलं जात आहे. आणि याचमुळे हे मतं आपल्याला मिळणार नाहीत. आणि मुंबईची लोकसंख्या पाहता, तिथली मुस्लिमांची लोकसंख्या पाहता जलील हे मुंबईत जात आहेत. प्रश्न दुसरा असा आहे की जलील यांनी इथं आदर्श बँकेसंदर्भात जो काही प्रश्न उपस्थित केला होता, भूमिका घेतली होती, त्याचा फायदा किती होऊ शकतो याबाबत त्यांच्याही मनात शंका आहे. म्हणून ते स्वतः उभं न राहता दुसऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला उभं करतील. मात्र ते सेफ खेळतील, इथून ते लढणार नाहीत आणि याचाच फायदा वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे घेईल असं वाटतं. आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.